नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील बांधकाम विभागामध्ये झालेल्या 39,55,000 रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप असलेले अभियंता गिरीश जोशी यांच्यावर आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे रमेश गिरोळकर यांनी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू केले। या संबंधित रस्त्याच्या बांधकामाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अडकलेले अधिकारी गिरीश जोशी यांनी सचिवपदी पदोन्नतीसाठी दिलेल्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचं स्पष्ट असतानाही शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र गप्प बसल्यामुळे न्याय कोणाकडे मागावा हेच कळत नसल्याचा मोठा संताप होतोय। या संदर्भात आता सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी वैयक्तिक लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक रमेश गिरकोळ यांनी केली आहे। भोकर जिल्हा नांदेड येथील भ्रष्टाचार प्रकरणी श्री गिरीश विनायकराव जोशी कार्यकारी अभियंता असताना यांनी 39,55,000 रुपयाचा भ्रष्टाचार केला होता। त्याच्यावर माननीय न्यायालयाने आदेश दिले आहे। त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ती केस पुन्हा त्यांना तिथे वापस न्यायालयात पाठवली भोकरला। त्याच्यानंतर त्यांनी कधीही हे तारखेवर हजर झालेले नाही आजपर्यंत 2015 ते 2024-25 पर्यंत। त्याच्यानंतर त्यांनी आखरी 4 वॉरंट त्यांच्यावर इश्यू झाल्यावर ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात त्यांनी न्यायालयाला दाद मागितली का बाबा मला अटक करण्यात येऊ नये, पण त्यांनी आजपर्यंत कधी गेले नाही। त्याच्यानंतर त्यांना 2 पदोन्नत्या देण्यात आल्या। हे शपथपत्र आहे, त्यांनी स्वतः शपथपत्र म्हटलंय की माझ्यावर कोणतीही न्यायालयीन प्रकरण नाही, FIR नाही, त्यांच्यावर न्यायालयीन प्रकरण नाही आहे, FIR आहे आणि त्यांनी भ्रष्टाचारही केला आहे। अशा मुजोर अभियंत्यावर यांनी कारवाई करावी। पण आज मी मंत्रालयात गेलो असता श्री भालेकर मॅडम यांना मी हा प्रश्न विचारला, ते म्हणते तुमच्याजवळ काय एव्हिडन्स आहे? माझं म्हटलं हे एव्हिडन्स आहे शपथपत्र, ते आज पूर्ण भारतात शपथपत्रावर विषय चालू आहे। हा शपथपत्र आहे, त्यांनी स्वतः दिलं आहे, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? आम्ही याच्यावर काही उत्तर देऊ शकणार नाही म्हणे। नेमकं त्यांनी कशा पद्धतीचा आणि काय भ्रष्टाचार केला तुमचा आरोप आहे? हे रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला। ह्या भोकर मध्ये गुरुदा गद्दीच्या कामाच्या आमदार बम साहेबांनी हे प्रकरण उचललं होतं, त्यावेळेस ते प्रकरण आहे। त्याच्यानंतर ते न्यायालयात चालू आहे प्रकरण, आजही न्यायप्रविष्ट आहे। हे 3-4 कोटीचं काम आहे अंदाजे, त्याच्यातून हे 39 लाख रुपये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे। रस्ताच केला नाही त्यांनी। हो, कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने रस्ता काय झाला? रस्ता झालाच नव्हता, काही चौकशी नाही, मंत्रालयाला सुद्धा माहिती नाही। पहिली गोष्ट ते यांनी आज गिरीश जोशी यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केल्यावर अटकपूर्व वॉरंट याच्यावरती यांनी शासनाला कसा पार्टी केलं माझा हा प्रश्न आहे। कारण शासनाने कधी त्याला कारणे दाखवा नोटीसच दिली नाही, तर यांनी शासनाला पार्टी कसं केलं? हे तर खरं तर उच्च न्यायालयाला पार्टी करायला पाहिजे होती। त्यांनी आदेश दिलाय त्यांच्या विरोधात, पण त्यांनी शासनाला पार्टी केलं, तरी शासन त्यांना प्रमोशन देण्याच्या तयारीत आहे। त्यांचे वरिष्ठ अधिकारी दसपुते साहेब आहे, कोणी नाही। मी मागणी करून आलो, 3 दिवस झाले आज बसून आहे, पण कोणी दखल घेऊन नाही राहिली माझ्या उपोषणाची। काही वैयक्तिक वाद नाही माझ्यावाला, मला या संबंधातली माहिती माझ्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या लोकांनी मला दिली होती, म्हणून ते प्रकरण मी उचललं होतं। हे आता मी त्यांना जोपर्यंत शासन निलंबित करत नाही तोपर्यंत मी हे प्रकरण लावून धरणार आहे। तिकडच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये या रस्त्याची बिलं पास झाली असतानाही रस्ता झाला नाही, त्या संदर्भात गुन्हे नोंदवले आहे त्यांच्यावरती, गुन्हे नोंदवलेले आहे। 420, 468, 471 कलमेद्वारे गुन्हे नोंदवलेले आहे। पण यांनी शासनाने कारणे दाखवा नोटीस का दिली नाही हा माझा प्रश्न आहे शासनाला। एवढं मोठं भ्रष्टाचार झाला, त्याच्यानंतर न्यायालयीन प्रकरण झालं, यांना न्यायालयीन प्रकरणही माहित नव्हतं या प्रकरणात, आणि त्यांनी कळवलं सुद्धा नाही। ते असे शपथपत्र याच्यावर एक मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी 2 प्रमोशन घेतले आहे या शपथपत्राच्या भरोशावर। प्रियांका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।